प्रत्येकजण काहीतरी शोधतंय, प्रत्येकजण काहीतरी कंप्लीट करण्याचा, काहीतरी अचीव करण्याचा प्रयत्न करते आणि तो प्रत्येक सर्वसामान्य माणूस जेव्हा ते अचीव करतो तेव्हा जी भावना असते तो हा सिनेमा आहे. पहिलं येतं ते खूप रिअल असतं, डबिंगला ते आणण्याचा प्रयत्न करतो, पण इथं सगळंच रिअल आलं आहे आणि ते रिअल आल्यामुळे ना प्रत्येक सीननंतर शिवराजला झालं ना बरं की ही संधी आहे, ही घ्या आणि तुम्हाला घ्यावीच लागेल, नाही तर तुम्हाला कामावरून काढून टाकेल, अशी धमकी देऊन त्यांना एक स्वतःची ओळख करून देतात. प्रत्येकाने. म्हणजे मी भरत जाधव सर आत्ता इथे नाही, भरत सरांनी जे कॅरेक्टर केलेलं आहे, प्राजित आनंदगर, आमचा प्रवीण डाळिंबकर, आमचे किरण खोजे किंवा आमच्या ओम भूतकर, पर्ण, ह्या सगळ्या जी गोष्टी केलेल्या आहेत, प्रत्येकजण काहीतरी शोधतंय, प्रत्येकजण काहीतरी कंप्लीट करण्याचा, काहीतरी अचीव करण्याचा प्रयत्न करते आणि तो प्रत्येक सर्वसामान्य माणूस जेव्हा ते अचीव करतो तेव्हा जी भावना असते तो हा सिनेमा आहे. ज्या पद्धतीने हा सिनेमा तयार झाला, ज्या पद्धतीने सिनेमा हा बनत होता आणि तयार झाल्यानंतर आता जो ज्या पद्धतीने पोचतोय, सगळ्यात पद्धतीने यार वेगळा आत्मविश्वास आणि वेगळं मोटिवेशन, वेगळं एक स्फूर्ती मिळते बोलण्याची, करण्याची. आणि आता लवकर 1 मे येऊ दे, कारण आता सिनेमा बघण्याचीही खूप इच्छा आहे. म्हणजे मी शूट केल्यानंतर एकतर आयुष्यात सर पहिल्यांदा मी सिंग साऊंडमध्ये काम केलं. हां, खूप पहिल्या गोष्टी माझ्या आयुष्यात. म्हणजे उत्स्फूर्त नट आहे, दिग्दर्शकाने बरहुकूम केलेलं काम करण्याचा प्रयत्न करतोय. पहिलं येतं ते खूप रिअल असतं, डबिंगला ते आणण्याचा प्रयत्न करतो, पण इथं सगळंच रिअल आलं आहे आणि ते रिअल आल्यामुळे ना प्रत्येक सीननंतर शिवराजला झालं ना बरं झालं सर, बरं झालं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नव्याने मिळाल्या ॲज अ ॲक्टर म्हणून, माणूस म्हणून. त्यामुळे हा सिनेमा खूप स्पेशल आहे अमित, आणि खरंच ही मुवमेंट आहे माझ्या आयुष्यातली आणि जी मी जगतोय. तर माझं जे कॅरेक्टर आहे उदय शिरूरकरचं, ते ॲक्च्युली त्यांची सुरुवात पण अशीच झालेली आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे की या लोकांना एक्झॅक्टली काय वाटतं आणि त्यांचं जे काम आहे त्या कामामध्ये किती अडथळे आहेत, किती प्रॉब्लेम्स ते फेस करतात. पण ही आयडिया त्यांच्या मनात आल्यानंतर त्यांना रिअलाईज होतं की ही सगळी जी कॅरेक्टर्स आहेत, या कॅरेक्टर्सना जर का आपण दुसरी संधी दिली तर ऑफकोर्स संधी सगळ्यांना ओळखता येत नाही आहे की चांगली संधी मिळाली, ही संधी आहे की नाही हे पण ओळखता येत नाही. पण ते त्यांना पॉईंट आऊट करून सांगतात की ही संधी आहे, ही घ्या आणि तुम्हाला घ्यावीच लागेल, नाही तर तुम्हाला कामावरून काढून टाकेल, अशी धमकी देऊन त्यांना एक स्वतःची ओळख करून देतात. इट्स रिइन्व्हेन्शन. तर आय फाइंड दॅट फॅसिनेटिंग. अच्छा, असंही नाही की ही एक एक्सपेरिमेंट कोणीतरी केली आणि एवढी सक्सेसफुल नाही झाली. नाही, ही सक्सेसफुल झाली आणि ही पुन्हा सारखी ते करतायत आणि ती सक्सेसफुल होती आहे. सो आय थिंक इट्स अ ग्रेट अचीवमेंट. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.